गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। दत्त गुरूंना नतमस्तक होऊन, समर्थांना नतमस्तक होऊन आजच्या या निरूपणास आपण सुरुवात करूया। आजच्या या युगातील मानव या एका क्षणिक सुखासाठी कुठेतरी अधोगतीला चालला आहे। ज्याच्याकडे भरपूर सुखमय वातावरण आहे, सुखकारी जीवन आहे, ते स्वतःच्या जवळ आहे, तरीही सुद्धा क्षणिक सुखाच्या पाठीमागे हा मानव धावत आहे आणि त्याच्यामध्ये त्याची अधोगती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून तरीही स्वतःशीच म्हणत असतो की मी एवढे चांगले कर्म करतो, तरी सुद्धा माझ्या नशिबी दुःख का? याचं उत्तर देताना बघा, जेव्हा कर्ण, महारथी कर्ण, दानवीर कर्ण आणि श्रीकृष्ण स्वारी जेव्हा दोघांचं संभाषण चाललेलं असतं, तेव्हा कर्ण स्वारींना विचारतो, श्रीकृष्णांना विचारतो की माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनावरस संतती होतो, यात माझी काय चूक होती? मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नव्हतो। परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल, कारण मी क्षत्रिय नव्हतो। एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली आणि गायवाल्यांनी माझी चूक नसताना मला शाप दिला। द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला। कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठी सांगितलं। मला जे काही मिळालं ते दुर्योधनाचेच उपकार म्हणून मिळालं, तर मग मी त्याची बाजू घेतली, तर यात माझं काय चुकलं? बघा, कर्णाने ही सर्व प्रश्न स्वारी श्रीकृष्णांना विचारलं आणि श्रीकृष्ण तेव्हा हसले आणि हसून काय म्हणतात, कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला रे। जन्माच्या अगोदरपासून मृत्यू माझी प्रतीक्षा करत होता। तुझं दुःख मला तू सांगत आहेस ना, ते खूप कमी दुःख आहे, खूप थोडं दुःख आहे, पण माझं दुःख तू ऐकलंस ना, तर ऐक आता। रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळं राहावं लागलं। तुम्ही तलवारी, रथ, घोडे, धनुष्य बाणांच्या आवाजात लहान मोठे झालात। मला गौशाला, शेण माती मिळाली रे, आणि मी चालायला पण लागलो नव्हतो। तेव्हापासनं माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले। ना कोणती सेना होती माझ्या अशी, ना कोणतं शिक्षण होतं। मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचं। पण तुमचं गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधं शिक्षण पण मिळालं नाही। सांदीपनी मुनींच्या गुरुकुळामध्ये प्रवेश झाला तेव्हा मी फक्त 16 वर्षाचा होतो। तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं रे कर्णा। माझं तिच्यावर प्रेम होतं ना, ती मला मिळाली तर नाहीच,
तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली ना, त्याच माझ्या पदरी पडल्या. मला माझ्या सर्व समाज बांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी द्वारका वसवावी लागली रे. मला पळपुटा रण छोडदास म्हणतात. जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल. धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल? फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष. एक गोष्ट लक्षात ठेव करणा, प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत. आयुष्य कुणासाठीही कधीही सोपं नाही. दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण. परंतु काय योग धर्म आहे हे तुझ्या अंतरात्म्याला पण कळतं. कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या, कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला, कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले, तरीही त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला फार महत्त्व आहे रे करणा. तक्रारी थांबव करणा, कारण आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही. तू जरी सत्य असशील तरी तुझा मार्ग अधर्माचा आहे. तू धर्माच्या दिशेने जर चालला असतास ना, तर मी तुझ्या सोबत असतो. पण तुझ्या रीतीने तू धर्म पाळला, पण समाजाच्या रीतीने तू अधर्मच केलास. तुझ्या रीतीने तू मैत्री पाळली, पण तू समाजाचं काय हित केलं सांग करणा. म्हणून तुमच्या आयुष्यात आलेले कठीण व अतिप्रसंग देखील तुम्ही चांगलाच विचार करा. भगवंताचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा, चांगलंच वागा. प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद पाण्यातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघाला ना की आयुष्य जगायला मजा येते. बघा, ज्यावेळी माणसाच्या जीवनामध्ये नशिबामध्ये दुःखाची झालर निर्माण होते ना, तेव्हा या अशा गोष्टी घडतात. म्हणजेच काय? म्हणजे समर्थ आपल्याला सांगतात, परमेश्वर आपल्याला सांगतात की तुमच्या जीवनामध्ये जर दुःख निर्माण होत असेल ना, तर दुःख निर्माण झालं म्हणजे आपण अधर्म करायचा का? तर अजिबात नाही. ज्या दुःखामधून निघण्याचं एक सावट, एक छत निर्माण करा की त्या छतामध्ये फक्त सावळी निर्माण होईल आणि त्या सावळीमध्ये आपल्या संपर्कात येणारे मानव तो श्रेष्ठ आणि श्रेष्ठ सुखामध्ये निर्माण होईल. हे आपलं शरीर आहे ना, ते एक ना एक दिवस नष्टच होणार आहे. पण जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत स्वामींचं नाव घ्या, तोपर्यंत समर्थांचं नाव घ्या. जोपर्यंत स्वारी आपल्या सोबत आहे ना, तोपर्यंत या मानवी देहाला कुणाचं भय निर्माण होणार नाही. कोणतीही शक्ती आपल्या समोर टिकणार नाही. कारण हे सामर्थ्य सद्गुरूंचं आहे, हे सामर्थ्य स्वामींचं आहे. जोपर्यंत आपल्या सोबत स्वारी आहेत ना, परमेश्वर आहेत ना, तोपर्यंत या देहाला कसलीही चिंता नसावी, संकोच नसावा. कधी कधी हा मानव देह या भक्तीमध्ये एवढा रंगून जातो, एवढा आत्म्याने जसं की वागावं की जसं की देवच या आत्म्यामध्ये निर्माण झाला आहे. पण कधी कधी या मानव देहाला सुद्धा गर्व निर्माण होतो की माझ्यामध्ये देव निर्माण झाला आहे, माझ्या आत्म्यामध्ये
देवाचं रूप आलं आहे. बघा, हे वर्णन करताना स्वारी इथे एक दाखला देतात. स्वारी सांगतात की बघा, एकदा गरुडाच्या मनात आलं की मी भगवंताचे वाहन, अर्थात मी जवळचा, माझ्याशिवाय भगवंत कुठे जात सुद्धा नाही. श्रीकृष्णाला माता रुक्मिणीनंतर मीच प्रिय आहे. तरीही श्रीकृष्ण त्या अर्जुनाला कसे काय एवढे महत्त्व देतात? अगदी त्याचा रथ सुद्धा चालवला. एक दिवशी या गरुडाला घेऊन श्रीकृष्ण अर्जुनाकडे आले तर अर्जुन झोपला होता आणि द्रौपदी त्याच्या डोक्याला तेल मॉलिश करत होती. प्रत्यक्ष श्रीकृष्ण स्वारी आले तरी अर्जुन उठला नाही. हे पाहून गरुडाला आणखी राग आला. पण श्रीकृष्ण स्वारी हसत हसत त्याच्या डोक्याशी जाऊन बसले आणि द्रौपदीला बाजूला करून स्वतः त्याच्या केसाला तेल लावू लागले. आता मात्र कहरच झाला. या विचाराने गरुड निघणार तेवढ्या श्रीकृष्णाने त्याला आपल्या जागेवर बसवलं आणि अर्जुनाचे केस हातात घ्यायला लावले आणि श्रीकृष्ण उठून बाहेर गेले. रागानेच गरुड बसला. त्या शांततेत त्याला श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण असा मंद आवाज ऐकू येऊ लागला. जप येतोय तरी कुठून? हे पाहता गरुडाच्या लक्षात आलं की आपण जे अर्जुनाचे केस हातात घेतलेत ना, त्यातूनच येतोय नव्हे तर अर्जुनाच्या रोमारोमातून नामस्मरण होत आहे. आणि अर्जुनाची महती गरुडाला कळून चुकली. आजच्या या युगामध्ये हे असंच चालू आहे. बघा, हा मानव देह या श्रवणाला लागतो, या भक्ती मार्गाला लागतो, पण त्याची तुलना इतर दुसऱ्याशी करतो की तो एवढा धनाढ्य, तो एवढा पैशावाला आहे, श्रीमंत आहे, एवढी भक्ती करून मी श्रीमंत का नाही असं देवाला तो वारंवार विचारत असतो. नक्की भक्ती करतो की देवाकडे मागण्यासाठीच भक्ती करतो हेच या मानवाला अजून कळत नाही. आणि मग तो इतरांशी तुलना करायला लागतो. पण स्वारी ते सांगतात, अरे मानवा, तुला जरी त्याच्यातले सद्गुण दिसत नसले ना, तरी ते सद्गुण माझ्यापर्यंत त्याचे पोचतात. कारण तुझी वैखरी वाया घालवतोस बोलण्यानं, पण तो तुझा दुसरा तू त्याच्याशी तुलना करत आहेस ना, त्याची वैखरी श्रेष्ठ आहे, त्याच्या मुखामध्ये राम आहे. तू भक्ती नक्कीच करतोस, पण तुझी भक्ती पूर्ण या वैखरीतून वाया जाते. आपली वैखरी किती चालवावी आणि कुठे चालवावी हे ज्याला कळालं ना, त्याने भक्ती मार्गास योग्य तो निर्णय घेतला आणि देवापाशी पोचला. हे असं तुला करायला जमतं का मानवा? बघा, समर्थ इथे सांगतात, स्वारी सांगतात की हा आजच्या युगातला मानव आहे ना, तो निसर्गाशी जुडलेला नाहीये. तो स्वतंत्र आयुष्य जगायला बघतोय. पण इथे स्वारी या मानवाला उद्देशून सांगतात की निसर्गाचे नियम जर तू मोडायचा प्रयत्न केलास ना, तर तुझी अधोगती निश्चित आहे. हे वातावरण तुझे जगत आहेस ते निसर्गाच्या जीवावर जगत आहेस. म्हणून बघा, या निसर्गाशी पंगा तू घेऊ नकोस. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, या आपल्या भारत देशामध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण या भारतामध्ये आपले सण साजरे केले जातात. आणि या सणांचे
पूर्ण महत्त्व आहे. नुसतेच सण साजरे केले जात नाही, पण या अलीकडच्या काळामध्ये हा मानव एवढा उन्मत्त झाला आहे ना की तो त्याच्याप्रमाणे सण साजरे करत आहे. बघा, इथे सद्गुरू पुढे सांगतात की बघा, श्राद्ध केलं की कावळ्याचंच का खाऊ घातलं जातं? या मागे पण मुख्य शास्त्रीय दृष्ट्या काहीतरी हेतू असावा. आपण बघा, मानवाचा मृत्यू झाल्यानंतर वर्षामधून बघा श्राद्ध केलं जातं आणि ते श्राद्ध केल्यानंतर बघा कावल्याला काव घास घालतात. म्हणजे त्या पत्रावळीमध्ये त्या ताटामध्ये असलेलं पूर्ण खाद्यपदार्थ कावळ्याने जर खाल्लं ना तर ते योग्य पद्धतीने श्राद्ध होतं. त्या मृत झालेल्या व्यक्तीला ते पोचतं असं म्हणतात. पण याच्या मागे पण एक शास्त्रीय दृष्ट्या कारणच आहे. ते ह्या मानवाला माहीत आहे का? बघा, सद्गुरू पुढे सांगतात की जगात प्रत्येक झाड हे प्राणवायूचे उत्सर्जन करत असतं, पण केवळ वड व पिंपळ हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा इतर वेळी दुपटीने सर्व मानवासाठी व जीवासाठी प्राणवायू उत्सर्जन करत असतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलं आहे. या जगामध्ये सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारे मनुष्य लावू शकतो, परंतु फक्त वड आणि पिंपळ या दोन वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती होत नाही. या दोन्ही झाडांची कोमळ अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त कावळे खातात ना, तेव्हा कावळेच इतर कोणताही पक्षी खात नाही. तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि ते जिथे विष्ठा करतात ना तेथेच वड आणि पिंपळ हे वृक्ष येतात. बघा, ही देवाची लीला आहे. आणि आपण म्हणतो की नुसतेच आपण हे सण साजरे करतो. हे सण साजरे करण्याची गरजच काय? त्याला हे उत्तर आहे. बघा, पुढे सद्गुरू सांगतात या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत. कावळ्यांचे अंडी घालणं प्रजनन हे फक्त भाद्रपद महिन्यातच होतं. त्यामुळं त्यांना घरातून पोषक आहार या काळामध्ये प्रत्येक सुसंस्कारी मानवांनीच दिला ना तरच हे सृष्टी चक्र व्यवस्थित चालेल. हे पृथ्वीच्या आपल्याच संतांनी हे असं सांगितलेलं आहे. आपल्या संस्कृतीतील ऋषीमुनींनी अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते. या माणसाच्या आरोग्यासाठी ही दोन झाडं अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरुवात करण्यात आलेली होती आणि ती आजही आहे. पण हे नियम मोडण्याचे काही क्रूर माणसं विचार करत आहेत, पण ते शक्य नाही. बघा, सद्गुरू पुढे सांगतात की आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली आहे ना, ही पर्यावरणपूरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे. फक्त ती समजून घ्यायची आपली इच्छा पाहिजे, क्षमता पाहिजे. तेव्हाच ही दुनिया टिकेल, तेव्हाच हे बालपण आठवणीत राहील आणि हे सण टिकतील. आणि जेव्हा हे सण जागे राहतील ना, सण टिकतील ना, तेव्हा ही संस्कृती टिकेल. आणि ही संस्कृती टिकवण्याचं काम ज्याप्रमाणे ऋषीमुनींनी केलं ना त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. पण आजचा माणूस असं करतो का? पुढे स्वारी सांगतात की हा मानव आहे ना अहंकाराने पूर्ण भरलेला आहे. जेव्हा अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा, वैभव आणि वंश या तिन्हींचा नाश होतो, तरीही सुद्धा अहंकाराला हा मानव धरून बसला आहे. पण हे मानवा, जेव्हा तू सृष्टीचा नियम मोडायला जाशील ना तेव्हा तुझा सर्व नाश होणार आहे. हे लिखित आहे.
हे आजही सत्य आहे, उद्याही सत्य आहे, कालही सत्य होतं आणि आजही सत्य आहे. त्यामुळं या निसर्गाशी नातं तू जोड, पण त्याच्या हिताचं नातं जोड. तर त्याच्याशी तू शत्रुत्व करशील ना, तर तुला त्याचे भोग भोगावे लागणार आहे. म्हणून बघा, समर्थांनी खरं तर या भक्तिमय वातावरणामध्ये निसर्गाला एवढं प्राधान्य दिलेलं आहे ना, की आतासुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम चालू आहे. बघा, आपल्याला जेव्हा सदस्यांना सुट्टी असते त्यावेळी पूर्ण झाडे आपण जगवतो, झाडांना पाणी घालतो, कारण झाडे जगली तर हा मानव जगेल. बघा, कुठेही कोणत्याही पैशाचा लेश नाही, लवलेश नाही, तरीसुद्धा प्रत्येक माणूस, प्रत्येक माणसाने दर हप्त्याला एक झाड लावलं पाहिजे, तरच ही भक्ती देवापर्यंत पोचेल. आणि जोपर्यंत अशी भक्ती होत नाही ना, तोपर्यंत अधोगती थांबणार नाही. या जगामध्ये जर श्रेष्ठ भक्ती असेल ना, तर ती फक्त निसर्गावर झालेलं प्रेम. ज्या भक्तानं निसर्गावर प्रेम केलं ना, त्या भक्ताला परमेश्वर साक्षात दर्शन देतो. कारण या कलियुगामध्ये परमेश्वर आहे कुठे, तर परमेश्वर झाडापानामध्ये परमेश्वर वसलेला आहे. जेव्हा झाडापानांची सावळी माणसाला मिळते ना, तेव्हा खरा माणूस आनंदी होतो. बघा, असं म्हटलंच आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. बघा, वृक्षवल्ली आपले नातेवाईक आहेत, आपले सगळे सोयरे आहेत. त्यांची काळजी घेणं आपलं परम कर्तव्य आहे. आताचा माणूस तसं करतो का? नाही करत. कारण वृक्ष जर असतील ना, तरच आपलं जीवन आहे. वृक्षांकडून जर जे आपल्याला लागतं ते मिळालेच नाही, तर आपण कसं जगू याचा विचार मानव करत नाही. या कलियुगामध्ये निर्गुण निराकार जर कोणी असेल ना, तर तो आहे वृक्ष. पानं, फळं, झाडं, वेळी. कारण बघा, हा वृक्ष असतो ना, की त्या वृक्षाची सावळी एवढी छान असते ना, की त्या सावळीवर कोणीही जावं आणि कोणीही त्या वृक्षाची सावळी घेऊन यावं. तेव्हा वृक्ष कधीही विचार करत नाही की या माणसानं किती पापे केली आहेत, की किती पुण्य केलं आहे. सर्वांना न्याय एकच असतो. हेच आहेत सद्गुरू परमात्मा, हेच आहेत सगुण विचार सद्गुरू परमात्म्याचे. कुणीही जावं आणि कुणीही त्यांचं सुख घेऊन यावं, कुणीही ते प्रेम निर्माण करून यावं. बघा, किती स्वच्छ आणि निर्मळ मन आहे वृक्षांचं. कुणीही जावं आणि कुणीही तिथे सहवासात आनंदी होऊन यावं, असं असावं माणसाचं जीवन. आपलं असं आहे का? बघा, आपल्या मनाच्या विरुद्ध कोणती गोष्ट जर झाली ना, तर आपण चिडतो, दुसऱ्यावर चिडतो भरपूर. जरी आपण या भक्तीमध्ये असलो ना, तरीही आपली वैखरी आपल्या ताब्यात नाही आहे. मग झाडं का चिडत नाहीत? त्यांच्या जर बघा, कधीकधी हा मानव असा आहे, झाडांना त्रास द्यायला पण कमी पडत नाही. झाडांची फळं खाण्यासाठी झाडांच्या वेळी तोडतो, झाडांच्या फांद्या तोडतो. तरीसुद्धा झाडं एवढे सगुण रूप आहे ना, की तरीसुद्धा न चुकता तुला फळं देतात, न चुकता तुला सावळी देतात. तरीसुद्धा हा मानव त्या झाडांना निष्पाप त्रास देत असतो. का असं करतो हा मानव? समज एकदा तरी तुझ्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण कर आणि दया, क्षमा, शांती तुझ्या अंतर आत्म्यामध्ये जेव्हा निर्माण होईल ना,
तेव्हा खऱ्या सगुण रूपाची तुला साक्षात दर्शन होईल. हा मानव एवढा चंचल आहे ना की त्याच्यावर जेव्हा दुःख येतं ना तेव्हा भगवंताचा धावा करतो, स्वारी मला आता वाचव, मला या दुःखातून संकटातून बाहेर काढा. मग स्वारी पण एवढे भोले आहेत ना की हा भक्त कितीही चुकला तरी आई मात्र मुलाला वाचवतेच. कारण ही स्वारींचं प्रेम आहे ना, जेव्हा या मानवाला कळेल ना तेव्हा हा मानव एकचित्त होऊन स्वारींच्या नामस्मरणामध्ये गुंतून जाईल. बघा, काही भाविक आहेत, काही सज्जन भक्त आहेत की त्यांना या हरिनामाचा अर्थ कळाला आहे, या पूर्ण उपासनेचा मार्ग कळाला आहे. म्हणून बघा, एक वेळ अन्न खाल्लं नाही तरी चालेल, पण उपासना मात्र चुकता कामा नये. ज्यांना ही भक्ती कळाली ना त्यांच्या घरामध्ये उपासना निरंतर होते, निरंतर हरिनामाचा जप होतो. आणि जिथे असं म्हटलंच आहे संतांनी, जेथे हरिभजनाचं संग तेथे उभा असे पांडुरंग. बघा, तुमच्या घरामध्ये जर तुमचा हरिनामाचा जर संग असेल ना, हरिनाम कीर्तन असेल ना, हरिभजन असेल ना, तर तुमच्या घरामध्ये कधीच वाईट शक्ती प्रवेश करणार नाही. कारण या हरिनामाच्या गजरामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे ना, हे सामर्थ्य कोणत्याही शक्तीला भेदू शकत, पूर्ण नायनाट करून टाकतं. म्हणजेच या हरिनामाचा जप किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला कळायला हवं. ज्या स्वारींची आपण भक्ती करतो, ज्या देवांची आपण भक्ती करतो, त्यांचं सामर्थ्य जोपर्यंत या मानवाला कळत नाही ना तोपर्यंत मानवा तुला परमेश्वरा कधीच कळणार नाही. म्हणून तुला हे कळण्यासाठी ना तू रोज उपासना कर आणि तुझ्या अहंकारामधील जेव्हा तू गुरफटून जातोस ना, तो गुरफटून गेल्यानंतर तुला काहीच कळेनासं होतं. म्हणून जेव्हा तू उपासना करशील ना तेव्हा हा अहंकाराचा राक्षस तुझ्या मनामधून निघून जाईल आणि तिथे निर्मळ पवित्र मन होऊन बसेल. स्वारी पुढे सांगतात की या निर्मळ मनामध्ये मला राहायला खूप आवडतं. कारण जेव्हा या निर्मळ मनामध्ये माझा संचार जेव्हा होईल ना तेव्हा खऱ्या या मानवाला सुखाची झालर निर्माण होईल. आणि ही सुखाची झालर जेव्हा निर्माण झाली ना तेव्हा पूर्ण त्याचं कुटुंब सुखकारी समाधानकारी होईल. पण ते केव्हा होईल की जेव्हा उपासना रोज आपल्या घरामध्ये निरंतर केली जाईल, सत्य वागलं जाईल, आपल्या हातून निसर्गाशी जोडले जाऊ, निसर्गामध्ये एक तरी झाड लावू, तरच या सृष्टीमध्ये ब्रह्मांडाचा नायक खुश होईल आणि आपल्यावर कृपा करेल. आणि जेव्हा भगवंत कृपा करतात ना तेव्हा या परमात्मा एवढा सुखमय होऊन जातो, हा अनुभवच एवढा सुखमय असतो ना, तर पूर्ण मनाला आनंद निर्माण करून टाकतो. आणि हा आनंद केव्हा होईल की जेव्हा उपासना आपल्या हातून रोज घडली जाईल. एक दिवसामध्ये सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा उपासना जेव्हा आपल्या वैखरीतून झाली होईल ना तेव्हा खऱ्या आनंदाचा आनंद सुखकारी जीवन प्रवास सुरू होणार आहे. आणि तेव्हाच तुझ्या जीवनातलं दुःख निर्माण झालेले पूर्ण दुःख नष्ट होतील. आणि मग तुझ्या जीवनामध्ये विचार येणार नाही की देवा मी एवढी भक्ती करून सुद्धा मला दुःख का, माझ्या नशिबी दुःख का. याचं उत्तर तुला तेव्हाच मिळेल
भगवान परमेश्वर पुढे सांगतात की तुझ्या नशिबी दुःख जरी आहेत ना आता, तरीही त्या दुःखांना घाबरून तू चुकीचा मार्ग पकडू नकोस. कारण ही दुःख तुझी नियतीचा खेळ पाहत आहेत. तू वाईट मार्ग धरू नकोस, सत्याचा मार्ग सोडू नकोस. कारण अजूनही वेळ गेलेली नाहीये. जेव्हा तुझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतील ना, तेव्हा तू समजून जा, मी तुझ्या सोबत आहे. सद्गुरू तुझ्या जवळ आलेले आहेत. स्वामी तुझ्या जवळ आलेले आहेत. कसलीही चिंता करू नकोस. सर्व काही सद्गुरू कृपेने होत आहे. जरी तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत ना, ही सुद्धा सद्गुरू कृपाच आहे. ते गोड मानून दुःख सहन कर. त्या दुःखांना भेदणारा बाण जेव्हा सद्गुरू सोडतील ना, तेव्हा सर्व या ब्रह्मांडामध्ये सुख आणि सुखच दिसेल. दुःखाचा लवलेश सुद्धा राहणार नाही. पण जेव्हा ही सद्गुरू कृपा केव्हा होईल, की जेव्हा तू रोज उपासना करशील, रोज सत्य बोलशील, सत्य वागशील, तेव्हा ही सद्गुरू कृपा होईल. आणि तो क्षण दूर राहिलेला नाहीये, तुझ्या जवळ आलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.